श्री स्वामी समर्थ. जय भोलेनाथ. ब्रह्मांडाच्या गर्भात अशा काही हालचाली सुरू झाल्या आहेत ज्याची कल्पना सामान्य माणसाला सोडाच पण विज्ञानाला सुद्धा शिवता येणार नाही. तब्बल 131 वर्षानंतर शनिदेव त्यांच्या सर्वात सौम्य पण शक्तिशाली अशा चांदीच्या सिंहासनावर विराजमान होणार आहेत. आणि ही केवळ एक खगोलीय घटना नाही, तर महादेवाच्या तिसऱ्या नेत्रातून सुटलेला तो न्यायाचा प्रकाश आहे, जो येणाऱ्या महाशिवरात्रीपूर्वीच या 3 राशीच्या आयुष्यातील संपूर्ण काळोख भस्मसात करणार आहे. गुरुजीच्या प्राचीन पोथ्यानुसार आणि ध्यान व्यवस्थेत मिळालेल्या संकेतानुसार निसर्गाचे चक्र आता अशा ठिकाणी येऊन थांबले आहे जिथे विज्ञानाचे नियम संपतात आणि चमत्काराची मालिका सुरू होते. पण सावधान मित्रांनो, येणारी ही महाशिवरात्री ही साधीसुधी नसेल. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की या पवित्र दिवसाच्या आधीच या 3 भाग्यवान राशीच्या आयुष्यात अशा काही अकल्पित घटना घडतील ज्याला जग चमत्कार म्हणेल. ज्यांनी वर्षानुवर्ष अपमान सोसला, ज्यांचे कष्टाचे पैसे पाण्यात गेले किंवा ज्यांच्या नशिबाला 7.5चे ग्रहण लागले होते, त्यांच्यासाठी आता शनिदेव एक न्याय देवता म्हणून येणार नाही, तर ते सत्यात उतरवणार साक्षात कुबेराचा आशीर्वाद घेऊनच. पण लक्षात ठेवा, शनी जेव्हा चांदीच्या पायाने येतो तेव्हा तो शांत असतो, मात्र त्याची चाल इतकी वेगवान असते की शत्रूला सावरण्याची संधी सुद्धा मिळत नाही. आकाशात शनी आणि चंद्राची होणारी ही दुर्मिळ युती एक असा राजयोग सिद्ध करत आहे जो यापूर्वी फक्त इतिहासाच्या पानावर नोंदवला गेला होता. गुरुजी सांगतात की महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या 3 राशीच्या कुंडलीत भाग्यस्थान इतके प्रबळ होणार की मातीला हात लावला तरी तिचे सोने होईल. शनीचे हे चांदीचे सिंहासन तुमच्यासाठी राजवैभव घेऊन येणार आहे की कर्माचा हिशोब चुकता करणार? तुमच्या घरात अचानक घडणाऱ्या या शुभ घटना नेमका कोणता संकेत देत आहेत? हे महापरिवर्तन आणि त्या 3 नशीबवान राशीचे गुपित उलगडण्यासाठी हा व्हिडिओ श्वास रोखून शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. कारण शनिदेवाच्या या चांदीच्या सिंहासनाच्या मागे सर्वात मोठे गुपित खुद्द कैलासपती महादेवाच्या आशीर्वादात दडलेला आहे. गुरुजी सांगतात की चांदी हा धातू चंद्राचा मानला जातो आणि चंद्र साक्षात महादेवाच्या मस्तकावर विराजमान आहे. जेव्हा 131 वर्षांनंतर शनिदेव या चांदीच्या सिंहासनावर बसेल तेव्हा त्यांचा क्रूर स्वभाव पूर्णपणे मावळतो आणि त्यांना महादेवाच्या सौम्य रूपाची शक्ती प्राप्त होते. हा एक असा दुर्मिळ योग आहे जिथे न्यायदेवता शनी आणि कालाधिपती महाकाल यांची शक्ती एकवटते. महाशिवरात्रीच्या पावन पर्वापूर्वी तुम्हाला घडणारा चमत्कार म्हणजे शनीच्या माध्यमातून महादेवाने दिलेला तो अभयवर आहे, जो या 3 राशीच्या आयुष्यातील साचलेले पाप धुवून टाकेल, ज्यांना अकल्पित वैभवाच्या शिखरावर घेऊन बसवेल. हे सिंहासन म्हणजे केवळ संपत्ती नसून तुमच्या कर्माला मिळालेली महादेवाची पावती आहे मित्रांनो. चला आता चला आता गुरुजीच्या प्राचीन हस्तलिखितानुसार या महापरिवर्तनाचा सर्वात पहिला आणि हादरून टाकणारा परिणाम ज्या राशीवर होतोय ती रास म्हणजे कर्क रास. सावध व्हा, कारण तुमच्यासाठी हा काळ केवळ बदल घेऊन येत नाही, तर तो एक अकल्पित चमत्कार घेऊन येतोय. गेल्या अनेक वर्षापासून ज्या कर्क राशीच्या जातकाने डोळ्यात पाणी आणि मनात भीती घेऊन आयुष्य काढले, त्यांच्यासाठी महाशिवरात्रीच्या आधीच नियती आपला पत्ता बदलणार आहे. गुरुजी सांगतात की शनिदेव जेव्हा चांदीच्या सिंहासनावर पाय ठेवतील तेव्हा तुमच्या कुंडलीतील नवन भाव म्हणजे भाग्याचे स्थान अशा काही प्रकारे जागृत होईल की तुमच्या घराच्या भिंती सुद्धा आनंदाने डोलू लागतील. हा तो काळ आहे जिथे तुमच्या शत्रूंनी रचलेली कारस्थाने त्यांच्यावरच उलटणार आणि तुमच्या नशिबाची कुलपे एका अशा चावीने उघडणार जिची कल्पना सुद्धा तुम्ही स्वप्नातही केली नसेल. कर्क राशीच्या जातकांनो, या रहस्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे अचानक होणारा गुप्त धनलाभ. कर्क राशीच्या जातकांसाठी हे चांदीचे सिंहासन अशा संधींची द्वारे उघडत आहे जिथे तुम्हाला वाटेल की आता सर्व काही संपलंय. इथूनच तुमच्या प्रगतीची नवी लाट उसळेल. एखादी जुनी मालमत्ता, अडकलेले पैसे किंवा व्यवसायातील रखडलेली मोठी डील अचानक तुमच्या झोळीत पडेल. पण हा केवळ पैसा नाही, तर महादेवाची ती विशेष कृपा आहे जी तुमच्या पद आणि प्रतिष्ठेला अशा उंचीवर घेऊन ठेवेल की कालपर्यंत तुम्हाला कमी लेखणारे लोक, तुमचे नातेवाईक आज तुमच्या चरणी नतमस्तक होतील. गुरुजीच्या मते तर महाशिवरात्रीच्या आधी तुम्हाला एक असा संकेतही मिळेल जो तुमच्या संपूर्ण आयुष्याचा नकाशा बदलून टाकेल. फक्त लक्षात ठेवा, हा शनीचा नाळ आहे. जो प्रामाणिक राहिला त्याला आता कुबेराचा खजिना मिळाल्यापासून प्रत्यक्ष काळ सुद्धा रोखू शकणार नाही मित्रांनो. लक्षात
आता वळूया आपण दुसऱ्या राशीकडे. गुरुजीच्या गणनेनुसार या रहस्यमय प्रवासातील दुसरी आणि सर्वात खळबळजनक रास म्हणजे ती आहे वृश्चिक रास. लक्षात घ्या, वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ म्हणजे जणू काही नियतीने घडून आणलेला त्यांचा पुनर्जन्म आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या मानसिक नरकयातना भोगल्या, ज्या गुप्त शत्रूंनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसले, ज्या आरोग्याच्या तक्रारीने तुम्हाला हतबल केले, त्या सर्वाचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. गुरुजी स्पष्टपणे सांगतात मित्रांनो, की शनिदेव जेव्हा 131 वर्षानंतर चांदीच्या सिंहासनावर विराजमान होऊन तुमच्या 5व्या स्थानी दृष्टी टाकतील, तेव्हा तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा जुना काळ आणि वेदनादायी अध्याय महादेवाच्या क्रोधाग्नीत भस्मसात होईल आणि महाशिवरात्रीच्या आधी तुमच्या आयुष्यात अशी एक अकल्पित घटना घडेल, जी पाहून तुमच्या विरोधकाच्या काळजाचा ठोका चुकेल. वृश्चिक राशीच्या जातकानो, तुमच्यासाठी या राजयोगाचा सर्वात मोठा सस्पेन्स दडला आहे तुमच्या भौतिक साम्राज्यात. ज्यांना वाटले होते की तुम्ही आता कधीच उभे राहू शकणार नाही, त्यांच्या डोळ्यात देखत तुम्ही यशाची अशी गुढी उभारणार आहात की संपूर्ण जग पाहत राहील. शनीच्या चांदीच्या पावलामुळे तुमच्यासाठी अचानक नवीन घर, नवीन वाहन किंवा वडिलोपार्जित संपत्तीचे असे मार्ग मोकळे होतील, जे आजवर कोणत्या ना कोणत्या कारणाने बंद होते. विशेषतः जे लोक परदेशाशी संबंधित कामात आहेत किंवा व्यावसायिक निर्णय घेऊ पाहत आहेत, त्यांच्यासाठी नशिबाचे दार सताड उघडे होतील. गुरुजीचे एक भाकीत आहे, हे लक्षात ठेवा की हा काळ तुमच्यासाठी केवळ प्रगतीचा नाही तर तुमच्या अस्तित्वाची गर्जना करण्यासाठी आलाय. शनिदेव आता तुम्हाला केवळ कष्ट देणारे न्यायाधीश म्हणून राहिले नाही, तर तुमच्या कर्माची सोने करणारे साक्षात भाग्यविधाते बनून तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत. तर मित्रांनो, आपण तिसरी रास बघूया आणि आता वळूया त्या संपूर्ण रहस्याच्या केंद्रबिंदूकडे. ही रास म्हणजे कुंभरास. कुंभ राशीचे स्वामी खुद्द शनिदेव आहेत मित्रांनो, पण गुरुजीने एका अत्यंत गूढ रहस्याचा उलगडा करताना म्हटलंय की ते सांगतात की जेव्हा स्वतःचा मालक चांदीच्या सिंहासनावर बसतो, तेव्हा ती शक्ती सामान्य राहत नाही, तर तिला महाकाळ शिवाचा अमोघ आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो. कुंभ राशीच्या जातकांसाठी तर महाशिवरात्रीचा आधीचा काळ म्हणजे जणू नियतीने दिलेली एक दैवी शिक्षा संपून दैवी बक्षिसांचा काळ सुरू होण्यासारखा आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही साडेसातीचा जो दहा सोसलाय, जो अपमान गिळलाय, ज्या प्रत्येक थेंबाचा हिशोब आता चांदीच्या सिंहासनावरून केला जाईल. महादेवाच्या डमरूचा ना तुमच्या कुंडलीतील धन वाणी स्थानात असा घुमणार की तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि संकटाचे पर्वत क्षणात कोसळून पडतील. त्यामुळे गुरुजीच्या मते तर कुंभ राशीसाठी हा सस्पेन्स तुमच्या अकल्पित विजयाचा दडलात आहे. विजयात जे रस्ते दरवाजे आजवर बंद होते, जिथे तुमची प्रगती थांबली होती, तिथे आता महादेवाच्या त्रिशूळाने यशाचे मार्ग कोरले जातील. बेरोजगारींना नोकरीची संधी मिळणे असो किंवा अनेक वर्षापासून रेंगाळलेले कायदेशीर वाद तुमच्या बाजूने सुटणे असो, हा महादेवाच्या न्यायाचा विजय. शनिदेव जेव्हा या चांदीच्या सिंहासनावरून तुमच्याकडे पाहतील, तेव्हा त्यांच्या नजरेत क्रूरता नाही तर एक उदार राजाची ममता असेल. तुमची वाणी इतकी प्रभावी होईल की शत्रूही तुमचे मित्र बनतील आणि हा तो काळ आहे जिथे स्वतः शनिदेव महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला भाग्याचे वरदान देतील. पण सज्ज व्हा, कारण महाशिवरात्रीच्या आधी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर जे काही घडेल ते तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचे नशीब बदलून टाकणारे असेल. लक्षात घ्या मित्रांनो. तर अशा प्रकारे 131 वर्षाच्या प्रदीर्घ परीक्षेनंतर जुळून येणारा या चांदीचा हा सिंहासनाचा योग आता तुमच्या सर्वोच्च कळसावर पोहोचलाय. गुरुजींनी दिलेले हे स्पष्ट संकेत कर्क, वृक्ष आणि कुंभ राशीसाठी 2026 हे वर्ष सुद्धा केवळ कॅलेंडरवरील आकडा बनणार नाही, तर साक्षात महादेवाच्या कृपेने लिहिलेला त्यांचा भाग्याचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे. पण या संपूर्ण रहस्याचा सर्वात मोठा सस्पेन्स आता उलगडत आहे. जेव्हा शनिदेव चांदीच्या सिंहासनावर बसतात, तेव्हा ते केवळ संपत्ती वाटत नाही, तर ते माणसाची नीतिमत्ता सुद्धा तपासतात. मित्रांनो, लक्षात घ्या, महाशिवरात्रीच्या आधी घडणाऱ्या काही अकल्पित घटना तुमच्या कर्माची परीक्षा असतीलच. ज्याची कठीण काळातही आपला धर्म सत्याची साथ ज्यांनी सोडली नाही, त्यांच्यासाठी शनीचे हे चांदीचे पाय साक्षात कुबेराचा खजिना आणि महादेवाच्या सुरक्षा कवचासोबत घेऊन येतील. लक्षात ठेवा, ही वेळ पुन्हा येणार नाही.
ही नशिबाची लाट आहे जी तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख वाहून नेण्यासाठी आली आहे. गुरुजी सांगतात की शनिदेव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा रंकाचा राजा व्हायला क्षणभरही उशीर लागत नाही. पण ही कृपा मिळवण्यासाठी तुमच्या मनात श्रद्धा अनिवार्य आहे. तर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत व्हावा आणि शनिदेवाचा व महादेवांचा आशीर्वाद, विशेष आशीर्वाद तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर राहा, तर उशीर करू नका. आताची आता पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं कमेंट करा. जय शनिदेव महाराज, जय भोलेनाथ, महादेव कृपा करा. तुमची एक कमेंटसुद्धा तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदलाची नांदी ठरेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच गूढ ज्योतिषीय रहस्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, महादेवाचा न्याय अटळ आहे आणि शनीची कृपा पात्राफाट आहे. श्री स्वामी समर्थ.